ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी ठाण्यातून आहे, राजकीय वर्तुळातून आहे। परिवहन विभागाच्या ठाण्यातल्या कार्यक्रमाला भाजपचे नेते गैरहजर राहिले। परिवहन विभागाच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभामध्ये अमराठी रिक्षा चालकांना मराठी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र दिलं गेलं। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गणेश नाईक निमंत्रित होते। परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ अनुपस्थित राहिल्या, तर भाजपचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत असूनही एकाही भाजप आमदारानं या कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्याचं दिसलं। काल ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम पार पडला, पण भाजपच्या नेत्यांची आमदारांची अनुपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळाली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती, पण कार्यक्रम पत्रिकेत नावं असूनही भाजपच्या नेत्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे ठाण्यामध्ये महायुतीत शिवसेना भाजपमध्ये जी रस्सीखेच आहे, जो वाद आहे, तो आणखी वाढलाय का, ताण आणखी वाढलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान यावरती मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज या कार्यक्रमाला होती। ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील। मी त्यांना शुभेच्छा देतो। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतील। कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते सरनाईक साहेब उपस्थित होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे म्हणजे आज मला अभिमान सरनाईक साहेबांबद्दल किंवा शिवसेनेबद्दल एवढ्यासाठीच वाटतो, महायुतीबद्दल, की अशक्य असं काम म्हणजे मी ते आता बाजूला उभे आहेत म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळी मी पण त्यांनी धाडस केलं म्हणून मी पण धाडस केलं, पण तो हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती, परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना जातं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात। आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, काय कारण भाजपच्या झाडून सगळ्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्यामागे? ठाण्यातली महायुतीतली रस्सीखेच, महायुतीतला ताण दिवसेंदिवस वाढतोय का? अद्याप या सगळ्या नेत्यांचं कारण तर कळलेलं नाही। मात्र ज्या प्रकारे आपण बघितलं, परिवहन विभाग त्यासोबत मराठी भाषा विभाग या दोघांनी या दोन विभागांचा मिळून हा कार्यक्रम होता, ज्यामध्ये अमराठी रिक्षा चालकांना ज्यांनी मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय त्याची प्रमाणपत्र द्यायची होती आणि निमंत्रण पत्रिकेमध्ये मंत्री गणेश नाईक त्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ या ठिकाणचे स्थानिक 3 आमदार, मग त्यामध्ये निरंजन डावखरे, संजय केळकर, त्यासोबतच माधवी नाईक या तिघांची नावं होती, त्यासोबतच 2 मंत्र्यांची नावं होती। मात्र असं असताना सुद्धा एकही भाजपचा नेता आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीये। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र द्यायचे होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्यामुळे ते अनुपस्थित राहिल्यामुळे भाजप नेते अनुपस्थित राहिले का। आणि याआधी सुद्धा आपण बघितलं, डोंबिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारे एक विश्वविक्रमी तिरंगा रॅली काढण्यात आली होती, तिथे सुद्धा भाजपचे नेते पदाधिकारी अनुपस्थित राहिले आणि सेम आपल्याला ठाण्याच्या या कालच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाहायला मिळते। शिंदे शिवसेनेचे सर्व नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच शिंदे शिवसेनेचे मंत्री उपस्थित असताना भाजप नेत्यांनी मात्र अनुपस्थित दर्शवली। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।